नमस्कार, मी सौ सुषमा राजकुमार कुंभार, खानापूर प्रकल्प, गाव लेंगरे, अंगणवाडी क्रमांक 163 मध्ये कार्यरत आहे. तरी मी तुम्हाला प्रधानमंत्री मातृवंदना हा ॲपद्वारे ऑनलाईन फॉर्म तसेच लिंकद्वारे फॉर्म कसा भरायचा या फॉर्मचा मी डेमो तुम्हाला दाखवत आहे. तसेच pmmvy.wc.government.in ही वेबसाईट वापरूनही तुम्ही हा फॉर्म भरू शकता. प्रधानमंत्री अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगते. लाभार्थ्यांना त्यांचे आधार कार्ड, आधार मॅप केलेले बँक पोस्ट ऑफिस खाते तपशील, मोबाईल नंबर, पात्रता पुरावा, MCP RCH कार्ड, LMP तारीख, NCC तारीख, बाळाचा जन्म प्रमाणपत्र, बाळाची असलेल्या कागदपत्राची यादी खालीलप्रमाणे आहे. यापैकी कोणतेही एक चालेल. नोंदणीच्या वेळी अपलोड करायच्या कागदपत्राची यादी खाली दिली आहे. यापैकी कोणतेही एक. ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 8 लाखापेक्षा कमी आहे, मनरेगा जॉब कार्ड हातात घेतलेल्या महिला, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी असलेल्या महिला शेतकरी, ई-श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला, आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत महिला लाभार्थी, BPL रेशन कार्ड धारक महिला. ज्या महिला अंशतः 40% किंवा पूर्णपणे अपंग दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आहे. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, गर्भवती आणि स्तनपान करणारी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत NFSA 2013 अंतर्गत रेशन कार्ड महिला लाभार्थी. अशाप्रमाणे वरीलप्रमाणे डॉक्युमेंट अपलोड करून फॉर्म व्यवस्थित भरावा ही विनंती. प्रथमतः व्हॉट्सअपवर प्रधानमंत्री मातृवंदना या लिंकवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला कोपऱ्यात लॉग इन हा ऑप्शन येईल. लॉग इनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपला युजर ID टाकायचा आहे. युजर ID मध्ये ANG तसेच आपला अंगणवाडी कोड जो असेल तो टाकायचा. नंतर आपण जो पासवर्ड नेमलेला आहे तो पासवर्ड टाकायचा. युजर ID नी पासवर्ड नंतर जो कॅप्चर आहे तो टाकायचा आहे. कॅप्चर टाकताना व्यवस्थित टाकायचा. लॉग इन झाल्यानंतर व्हेरीफाय ऑप्शन येईल. त्या व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला एक OTP येईल. तो OTP आपण तिथं टाकायचा आहे. रजिस्टर नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट वर क्लिक करायचं आहे. महिला एवं बाल विकास मंत्रालय, वेलकम टू डॅशबोर्ड. आता डाव्या कोपऱ्यामध्ये डॅशबोर्डवर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. नंतर डाटा एंट्रीवर क्लिक करून बेनिफिशियरी रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. क्लिकपणे फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म पूर्णपणे इंग्लिशमध्ये ओपन झालेला आहे. परंतु जर इंग्लिशमध्ये जर भरण्यासाठी अडथळा येत असेल तर आपण ह्यामध्ये ट्रान्सलेट करून मराठी भाषा करू शकतो. मोर लँग्वेजमध्ये जाऊन मराठी भाषा सिलेक्ट केली. आता हा फॉर्म पूर्णपणे मराठीमध्ये आलेला आहे. सर्वप्रथम आपण फॉर्म भरायला सुरुवात करणार आहोत. यामध्ये लाभार्थी नोंदणीमध्ये वैयक्तिक प्रोफाईलमध्ये अर्ज करण्यासाठी पहिले मूल किंवा दुसरी मुलगी असावी लागते. हे दोन्ही नसेल तर जिवंत मुलांची संख्या आपण 0 घालायची आहे. लाभार्थीकडे आधार कार्ड आहे का तर होय. PMVY मिशन अंतर्गत शक्ती योजनेचा घटक यामध्ये आपण टिक मार्क करायचे आहे. नंतर आपण फॉर्म भरताना लाभार्थीचे नाव, पूर्ण नाव टाकायचे आहे. नंतर आधार नंबर टाकायचा.
नंतर पुढे हिरव्या अक्षरात जे लिहिले पोषण ट्रॅकरद्वारे चेहऱ्यांची ओळख त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण पोषण ट्रॅकरद्वारे चेहऱ्याची ओळख यावर क्लिक केल्यावर नंतर पूर्णपणे खालची माहिती आपोआप येते, कारण पोषण ट्रॅकरमध्ये आपण ती आपोआपच अगोदर भरलेली असते, त्यामुळे डबल भरावी लागत नाही. तरी पुन्हा एकदा मी तुम्हाला डबल माहिती सांगते. यामध्ये जन्मतारीख टाकायची आहे बाळाची. बाळ जन्माला आलं असेल तर तिथे बाळाची जन्मतारीख टाकायची आहे. काय असेल ती जन्मतारीख सिलेक्ट करायची. नंतर मोबाईल नंबर, घरातील कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर असेल तर तो वडिलांचा, आईचा किंवा स्वतःचा असेल तर तो टाकायचा आहे. मोबाईल नंबर पूर्ण टाकायचा. नंतर श्रेणीमध्ये कॅटेगरी सिलेक्ट करायची. त्यामध्ये SC ST अदर्स तिन्हीमध्ये SC कोणता असेल ते टाकायचे. SC पात्रते निकषमध्ये रेशन कार्ड, BPLचं रेशन कार्ड सिलेक्ट करायचं आहे. नंतर BPLच्या रेशन कार्डामध्ये पहिल्या पानावरती ओळखपत्र नंबर असते, तो ओळख नंबर टाकायचा काय असेल तो. नंतर चूज फाईलमध्ये तिन्हीपैकी ते एक फोटो घेऊ शकतोय, चूज गॅलरी घेऊ शकतोय, कोणते एक सिलेक्ट करायचं. चूज फाईल केल्यानंतर ते एक फोटो चूज गॅलरीमध्ये जाऊन तो फोटो सिलेक्ट करायचा, मग कोणताही सिलेक्ट करून तो घ्यायचा. नंतर लसीकरण कार्डामध्ये नोंदणी दिनांक असतो, तो नोंदणी दिनांक आपण तो टाकायचा. नंतर शेवटच्या मासिक पाळीची तारीख ती काय असेल ते टाकायची. नंतर चेकअप लसीकरण कार्ड रजिस्ट्रेशन केलेली तारीख, ANC डेट इथे टाकायची आहे काय असेल ती. नंतर बाळ जर जन्माला आले असेल तर ते होय किंवा नाही, होय असेल तर होयमध्ये क्लिक करायचं आहे. सध्याचा पत्ता ग्रामीण किंवा शहरी, ग्रामीणच शक्यतो हे सिलेक्ट करायचं. तरी इथे पूर्णपणे ते पत्ता टाकायचा आहे. नंतर विलेज सिलेक्ट करायचा, कोणते गाव विलेज असेल ते सिलेक्ट करायचं. नंतर पिनकोड, गावानंतर पिनकोड नंबर टाकायचा आहे. पिनकोड झाल्यानंतर प्रिव्ह्यू करणे म्हणजे पूर्ण वरून खालीपर्यंत पूर्ण सगळा फॉर्म आपण बरोबर भरला आहे का तो चेक करायचा आहे. चेक केल्यानंतर प्रिव्ह्यूवर क्लिक केल्यानंतर पुढे सबमिट हा ऑप्शन येईल. सबमिट ऑप्शन करून मग सक्सेसफुली हा कोपऱ्यामध्ये सक्सेसफुली हा फॉर्म असा भरला आहे म्हणून ऑप्शन येईल आणि मग आपला पूर्णपणे फॉर्म भरलेला आहे म्हणून अशा तऱ्हेने पूर्णपणे फॉर्म भरून झालेला आहे. तरी धन्यवाद.